बाउलमध्ये एवढं गव्हाचं पीठ टाकलं, बेसन पीठ आणि अर्धी वाटी रवा टाकला. रवा हा बारीक पाहिजे, बारीक नसेल तर मिक्सरमधून फिरून घ्या. आता याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची, या जागी पालक किंवा मेथी जे आवडेल ते तुम्हाला टाका, एकदम बारीक चिरून. जिरं, धना जिरा पावडर, चवीनुसार मीठ, लाल तिखट, हळद, चिमूटभर खायचा सोडा टाकायचा आणि थोडं थोडं पाणी टाकून बॅटर छान असं मिक्स करायचं. त्यामध्ये गुठळीही राहिली नाही पाहिजे, इथपर्यंत चांगलं असं मिक्स करायचं आहे. 1 मिनिटापेक्षाही कमी वेळ लागते हे बॅटर तयार होण्यासाठी. आता हे बॅटर तयार होईपर्यंत बॅटरही तयार. गरम झाल्यानंतर गॅस बारीक केला, त्यावर थोडंसं तेल लावलं. लोखंडीच तवा आहे ज्यावर मी रोजच पोळ्या बनवते. 1.5 पळी बॅटर टाकलं. जेवढं पातळ बनवता येईल ना तेवढं पातळ पसरवायचं. आता गॅस मोठा केला, तेल फिरवलं आणि तावा चारी बाजूला अशा पद्धतीने फिरून घ्यायचा, म्हणजे मधातच करपणार नाही, सगळ्या बाजूनं छान असं हे भाजल्या जाईल. हे पहा, वरची सर्व सरफेस सुकल्यानंतर गॅस बारीक करायचा आणि सराट्याने पहिले कडा सोडून घ्यायच्या आणि नंतर मधात सराटा घालायचा आणि अलगद असं उलथून घ्यायचं. बस उलट पुलटच करायचं आणि थोडंसं तेल टाकायचं आणि या ठिकाणी भाजून तयार झालेलं आहे. तर अशाच पद्धतीने मी सगळं हे बनवून घेणार. तर खरंच आजचा बेत कसा झाला हे